तर विद्यार्थी मित्रांनो, कविता क्रमांक 5 डराव डराव, आता आपण तिचा सराव करणार आहोत. ही कविता तुम्ही यूट्यूबवरती अभ्यासली असेल की ज्यामध्ये बेडूकचे वर्णन आहे आणि पावसाचे वर्णन आहे. याच्या खालील प्रश्न उत्तरे आपण आता पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, एका वाक्यात कला य जोडलेला आहे म्हणून वाक्यात उत्तरे, तला त उत्तरे, लला पहिली वेलांटी लिहा. मग हा प्रश्न कसा वाचणार? एका वाक्यात उत्तरे लिहा. इंग्लिशमध्ये आपल्याला त्याचं मिनिंग दिलेलं आहे बघा, आन्सर इन वन सेंटेन्स. आणि त्याप्रमाणे आता आपण प्रश्न लिहायला सुरुवात करणार. तर कसं वाचायचं? तर एक, डराव, रला काना, डराव डराव, आईचा आ वला काना वा ज आवाज, कला एक काना एक मात्रा कोण, कर, तला एक काना एक मात्रा तो. अशा प्रकारे बाराखडीनुसार त्याचं वाचन करायचं आहे आणि व्यवस्थित शब्दांची जुळव करून प्रश्न समजून घ्यायचा आहे. की जसे की डराव डराव, आवाज कोण करतो, आणि त्याचं उत्तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की डराव डराव प्रश्नामधूनच पाहून लिहायचे. आवाज बेडूक, बवर एक मात्रा बे, डला दुसरा उकार डू, क करत आहे. अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 1चं उत्तर लिहून पूर्ण करणार आहोत. आणि एक्झामला विदाऊट स्पेलिंग मिस्टेक लिहायचं आहे. एक स्पेलिंग मिस्टेक झाली तर आपला हाफ मार्क्स मायनस होऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, तलाव, त लला कना लाव, का भरला. सोप्पा आहे. या सर्व शब्दांमध्ये फक्त सगळ्यांना काना आहे की तलाव का भरला. आता उत्तर पहा. मुसळधार, मुसळधार म्हणजे तुम्हाला सांगितलेलं आहे जोराचा पाऊस. मला पहिला उकार मु स ळ धार असा शब्द तो लिहायचा आहे. पाऊस सोप्पा आहे. पा ऊसाचा ऊस, पड, आता इथे जॉईंट वर्ड आहे बघा. ल हाफ काढलेला आहे, त्याला पूर्ण य जॉईन केला आहे, त्याला काना दिलेला आहे. म्हणजे पडल्या, मला पहिला उकार मु रे, पाऊस पडल्यामुळे, पडल्यामुळे. तलाव हा तर शब्द क्वेश्चन मध्ये आहे, भरला. अशा प्रकारे आपण उत्तर लिहिणार आहोत की मुसळधार पाऊस पडल्यामुळे तलाव भरला. जेवढं तुम्ही बाराखडीचा सराव करणार तेवढं तुम्हाला क्वेश्चन नीट रीडिंग करता येणार आणि राईटसुद्धा करता येईल. शेवटचा क्वेश्चन, बेडकाचे. आता इथं बवर एक मात्रा आहे म्हणून बेडका, चवर एक मात्रा चे. आता इथं वेगळा शब्द आहे बघा, डला एक काना एक मात्रा डोळे, वर एक मात्रा रे म्हणजे बेडकाचे डोळे. कसे, क साधा आहे आणि सवर एक मात्रा से. आ हवर एक मात्रा हे, त बेडकाचे डोळे कसे आहेत, तर तेच लिहायचं, बेडकाचे डोळे. आता इथे तुम्हाला स्पेलिंग नीट पहा. मला एक काना एक मात्रा मो, ठवर एक मात्रा ठे, मोठे. नला पहिली वेलांटी नी, कवितेत दिल्याप्रमाणेच ते लिहिलेलं आहे. मोठे नी, बट बटीत, बट बटीत. टला दुसरी वेलांटी दिलेली आहे, पहा शब्द नीट पहा आणि तसा लिहा, बटबटीत आहेत. अशा प्रकारे आपण या कवितेखालील फक्त एका वाक्यात उत्तरे कशी लिहायची हे अभ्यासले आहे. त्याचप्रमाणे मी तुम्हाला सरावासाठी काही प्रश्न देणार आहे, ते तुम्ही न पाहता लिहायचा प्रयत्न करायचा आहे आणि मला सराव पाठवायचा आहे. तर ऑल ऑफ यू हॅव अ गुड डे. थँक्यू. अभ्यास करत रहा. तर विद्यार्थी मित्रांनो,
कविता क्रमांक 5 डराव डराव. आता आपण तिचा सराव करणार आहोत. ही कविता तुम्ही यूट्यूबवरती अभ्यासली असेल की ज्यामध्ये बेडूकचे वर्णन आहे आणि पावसाचे वर्णन आहे. याच्या खालील प्रश्न उत्तरे आपण आता पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, एका वाक्यात कला य जोडलेला आहे म्हणून वाक्यात उत्तरे, तला त उत्तरे, लला पहिली वेलांटी लिहा. मग हा प्रश्न कसा वाचणार? एका वाक्यात उत्तरे लिहा. इंग्लिशमध्ये आपल्याला त्याचं मिनिंग दिलेलं आहे बघा, आन्सर इन वन सेंटेन्स. आणि त्याप्रमाणे आता आपण प्रश्न लिहायला सुरुवात करणार. तर कसं वाचायचं? तर एक, डराव, रला काना, डराव डराव. आईचा आ, वला काना वा, ज आवाज. कला एक काना एक मात्रा कोण, कर, तला एक काना एक मात्रा तो. अशा प्रकारे बाराखडीनुसार त्याचं वाचन करायचं आहे आणि व्यवस्थित शब्दांची जुळव करून प्रश्न समजून घ्यायचा आहे. की जसे की डराव डराव, आवाज कोण करतो? आणि त्याचं उत्तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की डराव डराव प्रश्नामधूनच पाहून लिहायचे. आवाज बेडूक, बवर एक मात्रा बे, डला दुसरा उकार डू, क करत आहे. अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 1चं उत्तर लिहून पूर्ण करणार आहोत. आणि एक्झामला विदाऊट स्पेलिंग मिस्टेक लिहायचं आहे. एक स्पेलिंग मिस्टेक झाली तर आपला हाफ मार्क्स मायनस होऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन. तलाव, त लला कना लाव, का भरला. सोप्पा आहे. या सर्व शब्दांमध्ये फक्त सगळ्यांना काना आहे की तलाव का भरला. आता उत्तर पहा. मुसळधार, मुसळधार म्हणजे तुम्हाला सांगितलेलं आहे जोराचा पाऊस. मला पहिला उकार मु, स ळ धार असा शब्द तो लिहायचा आहे. पाऊस सोपा आहे. पा ऊसाचा ऊस, पड. आता इथे जॉईंट वर्ड आहे बघा. ल हाफ काढलेला आहे, त्याला पूर्ण य जॉईन केला आहे, त्याला काना दिलेला आहे. म्हणजे पडल्या. मला पहिला उकार मु, रे पाऊस पडल्यामुळे, पडल्यामुळे. तलाव हा तर शब्द क्वेश्चन मध्ये आहे, भरला. अशा प्रकारे आपण उत्तर लिहिणार आहोत की मुसळधार पाऊस पडल्यामुळे तलाव भरला. जेवढे तुम्ही बाराखडीचा सराव करणार तेवढे तुम्हाला क्वेश्चन नीट रीडिंग करता येणार आणि राईटसुद्धा करता येईल. शेवटचा क्वेश्चन. बेडकाचे. आता इथं बवर एक मात्रा आहे म्हणून बेडका, चवर एक मात्रा चे. आता इथं वेगळा शब्द आहे बघा. डला एक काना एक मात्रा डोळे, वर एक मात्रा रे म्हणजे बेडकाचे डोळे. कसे, क साधा आहे आणि सवर एक मात्रा से. आ हवर एक मात्रा हे, त बेडकाचे डोळे कसे आहेत? तर तेच लिहायचं, बेडकाचे डोळे. आता इथे तुम्हाला स्पेलिंग नीट पहा. मला एक काना एक मात्रा मो, ठवर एक मात्रा ठे, मोठे. नला पहिली वेलांटी नी, कवितेत दिल्याप्रमाणेच ते लिहिलेलं आहे. मोठे नी, बट बटीत, बट बटीत. टला दुसरी वेलांटी दिलेली आहे पहा. शब्द नीट पहा आणि तसा लिहा. बटबटीत आहेत. अशा प्रकारे आपण या कवितेखालील फक्त एका वाक्यात उत्तरे कशी लिहायची हे अभ्यासले आहे. त्याचप्रमाणे मी तुम्हाला सरावासाठी काही प्रश्न देणार आहे, ते तुम्ही न पाहता लिहायचा प्रयत्न करायचा आहे आणि मला सराव पाठवायचा आहे. तर ऑल ऑफ यू हॅव अ गुड डे. थँक यू.